कन्या सासूराशी जाय मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशमा चुकलिया माय बाळ हुरू पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशमा जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवात हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णू हे शंकर भगवान आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला हो राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमः बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु हे तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा हे नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति शिवलागी से वकजा
टाळी बिळी वाजवतो थोडासा. तुम्ही टाळी वाजना कीर्तन सुरू झाल्यापासून तुमच्यावर कर्ज आहे का? होऊन द्या कर्ज. पोरगा आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज काढायचा कर्ज, पण कीर्तनात मोकळ बसायचं. विठाल कीर्तना सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटंसं मोठं, छोटं म्हणण्यापेक्षा मोठंच आहे का, या रावळगाव नावाचं गाव महाराष्ट्रात नसून 4 राज्यात नाव गाजलेलं. एकदा जोरदार टाळी वाजवा. असं रावळगाव अतिशय सुंदर रावळगाव, एकदा जोरदार टाळी वाजव गावाच्या नावासाठी. आणि तसे आज या ठिकाणी श्री अखंड हरिनाम सप्तानिमित्त जेवढा मोठा देवभव्य सोहळा केलाय, भाऊरावजी पाटील महाराज त्यांच्या कृपा आशीर्वादाने ते वैकुंठवासी आहेत. आणि त्यांचे पट्टे चिरंजीव आपले वासुदेव महाराज, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. असं वासुदेव महाराजांकडे पाहिलं असं वाटतंय भगवान श्रीकृष्णच अवतरित झाले का काय. एकदा जोरदार टाळी वाजवा. असं वाजवा टाळी, टोल ना काय काय. विठाल समस्त तरुण मंडळ रावळगाव आणि सार्वजनिक निमित्त जेवढा मोठा देवभव्य सोहळा केलाय आणि मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. थांब. सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माई सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्षांनी बाहेरगावून आणले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मुर्दुंगाचार्य. आता मुर्दुंगाचार्याचा नादच करायचं नाही. आदरणीय श्री माननीय निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे प्रिय पक्वजे संजय महाराज, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी. सचिन महाराज, सचिन महाराज, सचिन महाराज, वा वा वा, त्यांच्या नावातच सचिन आहे. त्यांचा पण आभार मानतो. आणि महाराष्ट्रातले टॉपचे टॉप 10, अय टॉप 1 पण नाही, 1 म्हणजे थोडं खाली झालं, टॉप 10चे जे गायक आहेत ते म्हणजे आपले रवी महाराज पवार. या महाराष्ट्रात सर्वांचाच नाद करायचं, पण पवारांचा कधी करायचं नाही. एकदा जोरदार टाळी वाजवा. असं अतिशय सुंदर गायक. त्यांचं नाव काय त्या महाराजांचं? वा वा, मिलिप महाराज, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी. ते पण अतिशय सुंदर, त्यांच्या आवाजात प्रत्यक्ष सरस्वती माता. एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि टाळकरी असं मुर्दुंगाचार्य, बेवडे बिवडे, कॉलेजच्या पोरी, पळून जाणे पोरं, बापाला बुटानं हाणणारे पोरं, शिंगर बिंगर, म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतलं म्हणून, म्हणजे आजच घेऊन टाकतो मी. ठाय आणि आज एवढा मोठा देवभव्य सोहळा केलाय आणि आज याला भाग्य पाहिजे. मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे पोऱ्या? तू उठ. मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? काय पाहिजे? तू बस खाली, तू उठ रे. काय पाहिजे मंदिरात? हा भाऊ, करेक्ट, बस खाली. तो शाळेतला उठ रे, लाल शर्ट वाला. हा, मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? अटेन्शन मध्ये थांब. भाग्य पाहिजे. काय पाहिजे? बस खाली. आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य पाहिजे. आणि दारा टाळ बाजूला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. थांब. भाग्यवंत घरी भजन पूजा, 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 भाग्यवंत घरी भजन पूजा. एकदा जोरदार टाळी वाजव पकवायसाठी. विठाल विठाल स्टेजवरती मंचावरती सर्व दिग्गज कलाकार आहेत. गायनाचार्य, मुर्दुंगाचार्य असो सर्व. आणि ज्यांचं नाव घेतले ते देव, ज्यांचं नाव राहिलं महादेव. जे घरी झोपून कीर्तन ऐकत आहे ते बजरंग बली.
विठाल विठाला विठाला आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भक्ताचा आणि देवाचा अभंगाद्वारे यथार्थ वर्णन करतात. विठाल मग इथं प्रश्न पडतो महाराज, भक्त कोणते? भक्त तर भरपूर आहेत, पण त्याच्यामधले भक्त तुम्ही नामदेव महाराजांच्या जीवनातलं उदाहरण घ्या. जेव्हा नामदेवरायचे वडील दामो शेट्टी घरी नव्हते तेव्हा मात्र नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं, नामदेवा तू देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. काय सांगितलं? ती बारकी पोरं काय सांगितलं? हे हे मला काय येत आहे, मला फक्त इकडून खायचं इकडून गळवायचं तेवढंच येत. ए देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. मग नामदेव महाराज निघाले आणि देवाची पुढं निवेद्य ठेवला. देव का खायला तयार नाही. मग नामदेव महाराजांना वाटलं रोज माझी वडील येतात धामोशीटी तेव्हा मात्र देव खातो, पण आज मी आला तेव्हा खात नाही. प्रॉब्लेम काय? तेव्हा मात्र नामदेव महाराज देवाला शपथ घातली, ए देवा अरे तू जर माझ्या हातचा निवेदन नाही खाला ना, मी तुझ्याच पायावरती माझा प्राण अर्पण करीन. दगडाची मूर्ती खाऊ शकत नाही, पण माझ्या नामदेव महाराजांचा अधिकार आहे का? पाषाणाची मूर्ती तर पाषाणाची मूर्ती तर पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती तरताना पाहते. पाषाणाची मूर्ती तरताना पाषाणाची मूर्ती पाषाणाची मूर्ती विसरले का? नाही नाही नाही, मी किती जरी तुम्हाला सांगितलं इकडं पकवा जास्त वाजवत आहेत, गायना शर्यत तिकडं आहे, टुकमुकू पाहतात माझ्याकडं, आणि तुम्ही काय करू? आता मीच फाशी घेतो. आता पण असं मोकळा असं फ्रेश असलं पाहिजे. इथं आम्ही 12 तास प्रवास करू नाही जा, तुम्ही इथं असं थोडं असं टाळी बिळी वाजत जा. म्हणजे तुम्हाला अजून मी किती जरी सांगितलं तुम्हाला अजून करंट बसला नाही. म्हणजे एकदा करंट बसला ना मग झुलेतात असं. आणि काही पंढरपूरले मधले 2 माणसं ग्रामस्थ वाशी तिथले पंढरपूरचे नामदेव महाराजांकडे आले आणि नामदेव महाराजांना खूप गोड प्रश्न केला. महाराज अहो नामदेवराय, अहो जगाचा बाप तुमच्या हातातून भोजन ग्रहण करतो, अहो जगाचा बाप तुमच्या हातातून खीर चाटतो, या नाम्याची खीर चाकतो, नेमकं हे करण्यासाठी नेमकं केलं तरी काय नामदेवराय? आणि तेव्हा मात्र नामदेवराय अतिशय गोड उदाहरण देत जातात. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले व तेव्हा आम्ही तने कृपा केली, तेव्हा आम्ही तने कृपा केली, व तेव्हा आम्ही तने कृपा ते माया विठ्ठल
जन्मोजन्मी आम्ही हे बहुपुण्य केले हो तेव्हा आम्ही तले कृपा केली. किती गोड उदाहरण. आणि ते देव आहे ना, शिटी कोण वाजवतोय? विठाल विठ्ठल. आणि देव सामान्य नाही का, शूर आहे ते, उदाहरत आहे देवाकडे का प्रमाणे. विठेवरी जाचे पाऊले समान, विठेवरी जाचे पाऊले समान, तोच एकदा शूरदाता, तोच एकदा शूरदाता, तुझी एकदा शूरदाता, तुझी एकदा शूरदाता. विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान. उतरतो आईस कीर्ती चराचरी, आईस कीर्ती चराचरी, ऐसे कीर्ती चराचरी. उदार जो हरी आणि आईशी बोलत चला असं, तुम्ही तर शुचबच झाले हो. उदार जो हरी आईशी कीर्ती चराचरी, काय गोड उदाहरण आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आणि तेवढंच नाही म्हणून महाराज म्हणतात थांब. कोण केताय भगवान हे खाते नहीं, रे नामदेव राय की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहताए भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहताए भगवान सोते नहीं. माए सुना की तरह हम सुनाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं. राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सांवरिया. ए राधा रो रो कहे हो बार तो राधा बन कर देखो मेरे सांवरिया. राधा रो रो कहे. एक बार तो
एक बार तो राधा बनकर देखो ए मेरे सामरिया ए राधा रो रो कहे खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. जेव्हा जगाचा बाप पांडुरंग परमात्मा विठेवरील उडी मारून कुत्र्याच्या रूपात आले भक्तासाठी देव येडापण आहे का. चोकोबाची बहीण झाली. कोण? पांडुरंग परमात्मा. चोकोबाची बहीण चोखोबाची बहीण झाला शारंगार वैरी उघडादार हाका मार वैरी उघडादार हाका मार चोखोबाची बहीण झाला शारंगार वैरी उघडादार हाका मार वैरी उघडादार हाका मार हाका मारी हाका मारी वैरी उघडादार हाका मारी चोखोबाची बहीण झाला शारंगार वैरी उघडादार हाका मारी वैरी उघडादार हाका मारी चोखोबाची बहीण झाला शारंगार वैरी उघडादार हाका मारी वैरी उघडादार हाका मारी हाका मारी चोकोबाची बहीण झाला असल्यानंतर आणि वहिनी उघडादार हाका मारी. अर्जुनाची घोडी धुतली. किती श्रीमंत आहे. सोन्याची नगरी आहे त्याच्याकडे. ज्ञानदेव म्हणे आणि व्यासाची खुणा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. सोन्याची लंके यार काय दुसरीकडे जायची गरज आहे. पण का भक्तासाठी देव भुकेला आहे. विठाल विठल आणि जेव्हा भगवान पांडुरंग परमात्मा विठेवरती उडी मारून कुत्र्याच्या रूपात आले. मग कोणाला कळालं? नामदेव महाराजांना कळालं बुवा देव आपली परीक्षा घेण्यासाठी आलेले आहे. आपण भोळा संत, आपण भक्त आहे देवाचे, पण माझी परीक्षा घेण्यासाठी जगाचा बाप पांडुरंग परमात्मा अवतारलाय. आता काय करावं काय? तेवढ्या मात्र नामदेव महाराजांनी एक युक्ती सुचली. भाकरीला तूप लावलं आणि त्या भगवंताच्या मागं लागले. एवढं प्रेम असलं पाहिजे. आणि खाऊ घालण्यामध्ये आपण असू द्या, आपल्या डाव्या हातात काठी असते अशी लपवलेली इथं, आणि उजव्या हातात भाकरी. ते कुत्रं जवळ आलं ते भाकर मागं करायचं आणि काढीचं ठोका टाकायचं. असे थोडं हसत जा. ही आपली माणसं हसत नाही. काय त्यांच्या मुळ्यात दुखतं काय माहिती. आता ही माणसं तुमच्या रावळगाव गावातली माणसं चांगली सात्विक माणसं आहे. नाशिक हा जिल्हा मला खूप आवडतो. जास्त ऊसाचा भाग म्हणजे नाशिक, जास्त कांद्याचा भाग म्हणजे नाशिक, जास्त डाळिंब लाल लाल जिल्हा कोणता आहे? नाशिक. जास्त पान कमी कोरणारा जिल्हा, कमी म्हणले बरं का, कमी म्हणले कमी कोरणारा जिल्हा नाशिक. आणि जास्त कोरोनामध्ये काय आजारी पडला आणि डॉक्टरने सांगितलं बाबा तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी पडलंय, माळा घालून माळा काढणारे आपलं नाही, पलीकडचा आहे आपला नाही. विठाल का नाशिक मला जिल्हा आवडतो. नाशिक जिल्ह्यामध्ये काय सप्तशृंगी माता वास करते गडावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वरची भगवान शंकराची आणि निवृत्तीनाथांची सेवा करणारा जिल्हा सुद्धा नाशिक. खूप आवडतो मला जिल्हा, एक नंबर जिल्हा. विठाल विठाल आणि नोट ज्या जिल्ह्यात सापडतात ते सुद्धा छापतात कशात? कोणत्या जिल्ह्यामध्ये? नाशिक. टॉपचा जिल्हा म्हणजे आपला नाशिक आहे. विठाल आणि इथं नाचलं पाहिजे. हे बघा टाळकरी असं वजनदार फिट नाचतात असं. नाचू कीर्तनाचे
नाचू कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे ओ नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाच कीर्तनाचे ज्ञानदीप लावू ज्ञानदीप लावू जगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी रंगी नाचू कीर्तनाचे रंगी पवारांचं नाद करते का मग तुम्ही टॉप 10 मध्ये त्यांचं नाव आहे विठाल विठाल नाही कसं आहे नाचलं पाहिजे आता हे टाळकरी म्हणणार कुठं पण येडावाकडं नाचत नाही ही संप्रदायामधली माणसं आहे ही इथं नाचतात डीजे पुढं नाचून काय करतो बाई वाड्यावर आणि राहतो भाड्याच्या घरात नाचतात पुढे संसाराच्या नाचतात पुढे संसाराच्या नाचतात पुढे संसाराच्या नाचतात पुढे संसाराच्या काय करावी ती मोलाची माकडे काय करावी ती मोलाची माकडे नाचतात पुढे संसाराच्या नाचतात पुढे संसाराच्या काय करावी मोलाची माकडे काय करावी मोलाची माकडे नाचतात पुढे संसाराच्या नाचतात पुढे वजनदार हा क्या बात आहे आता आवाज सरस्वती मातेचे ए हा तुम्हाला अजून करंट बसला मागच्याला बसला नाही टाळी वाजवायचा आणि तुम्ही वाजवता ते मागचे बचत गट थोडं टाळी बिळी वाजत जा थोडं हसत जा अहो काही माणसं हसतच नाही हो नुसते कणतात अहो काही माणसं हसत नाही पुणे मुंबईमध्ये हसण्याचे क्लास आहेत एवढं आपलं दुर्भाग्य झालं हास्य ही कला आहे ही निसर्गानं दिलेली आपल्याला निसर्ग म्हणजे कोण आहे परमात्मा देव आहे हे निसर्गानं दिलेली आपल्याला कला आहे हसत जा अहो पुणे मुंबईमध्ये हसण्याचे क्लास आहेत ते हसत नाही फक्त असं करतात तुम्ही हसून घ्या मी थोडं चहा पिऊन येतो आता ए हसत जा आपली माणसं चांगला हात नाही हसत नाही लहानपण गेलं खोड्या करण्यात तरुण पण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात मग जगतो कावा मठारीपणी पण ना खाटावर आणि 80च्या पुढं जगायचं नाही 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 जुनी माणसं आहेत ना त्यांना जमतं नाही नाही आता जी बेवडे बिवडे आहेत ना त्यांना 80च्या पुढं जगायचं नाही जे तरणा भाग्यवंत आहे ना तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन आता आपले चोपदार महाराज असू द्या चोपदार ही पदवी साधीर आहे तू म्हणाल कस काय पैठणमध्ये जा नाथमारांच्या वाड्यामध्ये 1 नंबरचा नाथमारांचा वाडा जगाचा बाप
दत्तात्रय महाराज त्या वाड्यामध्ये चोपदारकीचं काम करतात. काय करतात? चोपदारकीचं काम. ही सामान्य पदवी नाही. आणि पांडुरंग परमात्मा काय करतो? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने बाई लागी चक्रवारी वाहे. आनंद भक्तीने नावाने वंदितात वाहे. आनंद भक्ती वाहे वंदितात वाहे. ओवाळू आरती स्वामी एकनाथा. ओवाळू आरती स्वामी एकनाथा. ओवाळू आरती स्वामी एकनाथा. ओवाळू आरती स्वामी एकनाथा. स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. एकनाथा. ए कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. विठाल विठाल आणि आपलं माणसं हसत नाही. हसत जा. काही माणसं हसत नाही. 80च्या पुढे गेलेले ते बेवडे बेवडे असतात ना, हसत नाही, फक्त हसत पाहतात. तुम्ही इकडं पहा. ओ इकडं पहा. ए पाहुणे आले. पाहुणे म्हणले चहा थोडा. पाहुणे म्हणले थोडी दूध. पाहुणे म्हणले थोडी देशी दारू. पाहुणे म्हणले थोडं त्याच्यासोबत चकना रसा. आपली माणसं चांगलं खात नाही. तुम्ही दारू सोडा, मग आम्ही बोलून सोडून टाकतो. हाय का नाही? विठाल तेवढंच नाही, मग संताचा आणि देवाचा आतुरत प्रेम आहे. भक्ती कशी असावी बरं का. पुरुष मंडळ इकडे पहा, तुम्ही त्यांचं दानात घेऊ नका. महिला मंडळ, अन्न. तुम्हाला हा प्रश्न कधी पडला असेल, सप्त्यातला महाप्रसाद का आणि घरचं अन्न का, ह्याच्यात फरक आहे. प्रश्न पडलाय का कधी? सप्त्यातला महाप्रसाद का? जेव्हा सप्त्यातला महाप्रसाद बनवतात तेव्हा भजनी, टाळकरी, कीर्तन, हरिनामाचा घोष, त्या नामाच्या लहरी त्या अन्नाला जाऊन आदळतात. त्यांच्यामधले दोष पळून जातात. मग घरचं अन्न का? सासूनं सुनावर भुकायचं, सुनावर पोऱ्यानं बापावर. खाणाऱ्याने काय तर काय सात्विक घ्यावं बा, त्याचं काही संस्कार विस्कार. सात्विक पाहिजे अन्न. जेवण करत असताना, अन्न बनवताना महिला मंडळ तुम्हाला एक जाऊरकर मंत्र देतो. म्हणजे आपलं मंत्र नाही, तो कोवारांच्या गुरुचं मंत्र आहे. रामकृष्णारी 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 ह्या नामाचा 5000 नाम चिंतन करा. तुम्ही स्वयंपाक 2 टाइम करता ना? चष्मुला जिमाय 2 टाइम करता ना? सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. सकाळी 5000 नाम चिंतन करायचे, रात्री 5000 झाले किती? 10,000. 10,000 नाम चिंतन जेव्हा त्या नामाच्या लहरी त्या अन्नाला आदळत्यात, अहो ते अन्न नाही तयार होत, ते महाप्रसाद पवित्र ते अन्न हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन. हे पवित्र ते अन्न हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन,
सात्विक असलं पाहिजे. रामकृष्ण हरी का हा मंत्र माझा नाही का, तुकोबरायांची गुरुनं दिलाय. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. हरिपाठात वाचा गुरु परंपरेच्या अभंगामध्ये. सापडिले वाट्यान जाता गंगा स्थान, मस्तकीत जाण ठेवी लाग. अन्न सात्विक असलं पाहिजे. एकाच्या घरी, इकडं पहा, इकडं लक्ष द्या थोडं, तिकडं पाहू नका. एकाच्या घरी वार करायला जेवण, आणि तिचा मालक पत्नीला सांगत होता वारकरी येणारे म्हणजे असं एक नंबर पंचपक्वान बनवा, आणि मी काही काम असल्यामुळे बाहेर जाणार आहे. आणि वारकरी आला, असे पंचपक्वान बनवले होते. सात्विक महिला होते आणि पंचपक्वान असं गुलाबजाम, बासुंदी, जिलेबी. आज होती ना जिलेबी, आवाज बसते म्हणून आम्ही खात नाही. आहे कारण रवी महाराज आवाज पॅक झाल्यावर आता लोकांना काय सांगायचं आपण. ए जिलेबी, बासुंदी, गुलाबजाम, चपाती, असं रस्सा बिस्सा चांगला होता. जेवला वारकरी आणि हात धुवून चालला घरी. दारात दिसला चांदीचा तांब्या. कोणाला? जोरात बोला, कोणाला? वार करायला. टाकला ना पिशवीत. कुणी? किती हसत्यात मंडळी बघ. वारकरी म्हणल्यावर चेले खुल असतात यांची. आमचंच कसं पटत आहे तुम्हाला. मग टाकलं पिशवीत आणि 2-3 किलोमीटर गेला पुढं. मग 2-3 किलोमीटर गेल्यानंतर त्याची वार करायची बुद्धी भ्रष्ट झाली. म्हणले काय, आपण जीवनात कधी आशा धरली नाही चोरीची. आपण आपले मायबाप आईवडिलांची संस्कारच नाही चोरीचे, आणि आज डायरेक्ट चांदीच्या ताप्या आपण चोरला. ही दुर्बुद्धी कुठे सुचली आपल्याला. मग परत वारकरी 2-3 किलोमीटर माघारी आला. त्या माऊलीचे पाय पकडले. आई चुकी झाली. मी तू काय झालं बाबा, मी तुमच्या घरातून चांदीच्या तांब्या चोरला. तांब्या? ती म्हणली बाबा असून द्या ना. म्हणले आमच्याकडे कपाट भरून आहे. म्हणली तुम्हालाच ठेवा. बाबा म्हणला नका नका नका, तुम्हालाच ठेवा. मला फक्त एवढंच सांगा, इकडं पामायला मंडळ, मला फक्त एवढंच सांगा तुमचा मालक काय करतोय. ती म्हणली वारकरी बाबा माझा मालक चोर आहे. हा, आणि रोज चोरी करतो, दरोडे घालतो, वाल्या कोळीसारखं सोनं चोरतो, आणि त्या चोरीचं पाप आम्हाला लागू नये म्हणून आम्ही दर अमावस्याला, दर एकादशीला वारकरी जेवू घालतो. वारकरीला तर चक्करच आले. म्हणला म्हणजे तुमचं पुण्य, तुमचं पाप मिटण्यासाठी वारकऱ्याला जेवू घालता का. ते म्हणले आम्ही तर लबाड्याच करतो म्हणली. आणि आत्ताच माझे मालक चोरी करायलाच गेले, त्यांचा मित्राचा फोन आलता अर्जंटमध्ये, नाहीतर त्यांनीच तुम्हाला जेवायला वाढलं असतं. मग तेव्हा या वारकऱ्याच्या लक्षात आलं चोराच्या घरचं अन्न खालं. देखताची चिंधी मन भावे, देखताची चिंधी मन भावे, देखताची चिंधी मन भावे, देखताची चिंधी मन भावे. कैसता चोरापाशी कैसी होय बुद्धी, कैसता चोरापाशी कैसी होय बुद्धी, कैसता चोरापाशी कैसी होय बुद्धी. कैसता चोरापाशी कैसी होय बुद्धी. देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे. देखताची चिंधी मन भावे, देखताची चिंधी मन भावे. अहो, देखता ही चिंदी मन बैसता चोरापाशी, आणि तैशीच होय बुद्धी, आणि देखता ही चिंदी मन धावे. कोणती चीज पाहिलं तर मन धावते का. चोराच्या घरचं अन्न खालंय म्हणून अन्न सुद्धा सात्विक खात जा. विठाल विठाल. आणि तेवढंच नाही, मग भक्ताचा आणि देवाचा आतुरत प्रेम आहे. संत, तुम्ही ना संत कोणते. आज घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि अभंगाला सुरुवात. मग तुम्ही म्हणा इतकं वेळ काय चालू होतं. मागचं संपलं का पुढचं सुरुवात. ए बरे
तो मागचा काय करतो रे? त्याला उठवा बरं त्या पांढऱ्या शर्टवाल्याला. यो 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 बघा का लपतोय बघा तो. उभा राही रे तो. यो यो इथला इथला तुमच्या पाठीमागचा नाही, ह्यो हा याचा पुढचा निळ्या शर्टवाला. ह्यो यो यो हा याला उठवा. उठ उठ. ह्यो गडी थोडं वजनदारच दिसतो असं खपक्याच्या खपक्या. अहो सफरचंदावणीच घाले त्याचे. असं असलं पाहिजे माणूस, नाही तर आम्हाला कोणी झपकी होत आहे. नंतर दाढी ना बॉडी नुसती अंगाची काडी. मला बघितलं रावळगाव दुःख ह्याला कोणी बोलवलंय? मी म्हणलं वासुदेव महाराजांनी बोलवलंय. कोणी झपकीत. एका गावात माझं 9ला कीर्तन होतं, मी 8लाच पोहोचलो. तारी घेण्यात तेच माझ्या अंगावर धावलं. ए पोरा काय मध्ये मध्ये करतोय, महाराज येणार आहे. मी म्हणलं मीच महाराज आहे. मला वाटलं ड्रायव्हर काय एवढा छोटा असतो काय. मागच्या महिन्यात मी कोल्हापूरला गेलो. बाबा बाबा मी तसलं पोरग मी जिंदगीतच पाहिलं नाही. खपक्याच्या खपक्या सफरचंदावणीच घाल, हातीवणीच हात पाय. ते माझ्या पुढं असं करायचं लेफ्ट राईट लेफ्ट राईट. मी म्हणलं आता झपकी ते बाय आपल्याला आता हे. आणि ते माझ्यापाशी आलं. महाराज माझी एक इच्छा आहे. म्हणलं विचार ना. तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हणलं ओढलंय बाबा बस बाजूला. आणि ते बसलो बाजूला आणि त्यानं टीव्हीला लावलं कार्टून. मी मला बघून दे ना, मला बातम्या बघायची. ते संभाजीनगरमध्ये ती घटना घडली ना, बघून दे. हा म्हणलं दुसऱ्याच्या घरी येऊन बेकावर रिमोट मागतो. म्हणलं बघायचं तर बघ पण तोंड गप कर. काही त्याच्या मनात आलं, फेकलं माझ्या तोंडात रिमोट आणि गेलं खेळायला. आणि मी बटन दाबून दाबून बटन तोडून टाकलं, पण चॅनलच बदलं ना. मग कीर्तन सुरू झालं माझ्यापाशी. महाराज जी हरी. मी म्हणलं जी हरी. मी म्हणलं चॅनल कसं का बदलं ना? तुम्हाला रिमोट मध्ये शेलच काढून नेले होते. आता अशी एकत्र करून मग भागवत कथा ठेवा. आता काय ही चित्रपट असते. बेडे बेडे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडी तो करे. सावधान कळत का तुला? नाही नाही ह्यांची चुकी नाही, मास्तरला पाहिलं पाहिजे. विठाल विठाल तेवढंच नाही, संताचा आणि देवाचा आतुरत प्रेम आहे. जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज आषाढी वारीला पंढरपुरामध्ये जायचे, गेल्या गेल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. थांब चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान. मग चंद्रभागेमध्ये स्नान करायचे आणि पुंडलिक करायचे, दर्शन घ्यायचे. मग माझ्या भगवंताकडे यायचे आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे. पुन्हा एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि बस गोपाळपूरचा काला. मग मात्र तुकोबरायांचे अश्रू भरून यायचे. झाले दर्शन तुझ्या आता, येतो माघारी पंढरीनाथा. बस देवा, अरे निघालो, वाचून जगून आलो तर पुढच्या वारीला येऊ बर का देवा, येतो बर का देवा. अरे पाऊल टाकतात गावाकडे बघतात देवाकडे, आणि पुन्हा अजून दुसरा पाऊल टाकतात गावाकडे बघतात देवाकडे. आणि देव म्हणतात तुकोबर आहे, अहो पाऊल टाकता गावाकडे आणि बघता माझ्याकडे, उद्देश काय? हे जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणाचा.
सासूराशी जाय मागे परतुनी पाय कन्या सासूराशी जाय आणि मागे परतुनी पाय. अहो निस्वार्थ प्रेम इकडं पा सर्वांनी. निस्वार्थ प्रेम करत असते मुली बापावर. निस्वार्थ का? अरे मुलीचं थोडं बाजूला ठेवा, आईचं प्रेम घ्या. अरे आई काय असते? अरे आई म्हणजे दुधावरती साय आहे. आणि एकदा जर आई निघून गेली ना समजायचं की सुखाचा समुद्र आला. आई काय? मी येता येता लिहिलंय. अरे आईचं व्यक्तिमत्व काय सुंदर जसं वाक्य आहे. इको द्या. कुठे गेली माझी आई मला करमत नाही ग. मला झोप येत नाही. मला झोप येत नाही रे. दसरा आणि दिवाळी कोण दिला मला पुरणाची बोळी. आई कुठं दिसत नाही ग. नाही मला झोप येत नाही. नाग मला झोप येत नाही. जग से हारा नहीं मैं खुद से हारा मैं. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हुमाई रे हुमाई रे हुए माई तेरी चुनरिया माई रे हुमाई रे तेरे बिना मैं तो जीना 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 उड़ा बुला उमाई तेरी चुनरिया ले हरा रे. जीना 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 उड़ा बुला उमाई तेरी चुनरिया ले हरा. जीना जीना रे उड़ा बुला माही तेरी चुनरिया लहराए. जीना 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 रे उड़ा बुला माही तेरी चुनरिया लहराए. जग से जग से जग से जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ माई. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माई रे माई रे माई तेरी चुनरिया. जीना 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 रे उड़ा बुला माही तेरी चुनरिया लहराए. जीना 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 रे उड़ा बुला माही तेरी चुनरिया लहराए. माई तेरी चुनरिया माही तेरी चुनरिया माई तेरी चुनरिया. अहो आईवर प्रेम करायला शिका. अहो नुसतं आईवर भाषण देऊन चालत नाही. आईवर कविता देऊन चालत नाही. आईवर प्रेम करायला शिका. देवळात बिवळात जात जाऊ नका तुम्ही. एका दिवशी अहो तुम्ही देवाच्या पाय पडू नका पण एका दिवशी तुम्ही आई वडिलांच्या पाय पडायचं विसरू नका. काय माय मंदिराले लागे
लागे कळस फुटाया आज गायान पक्षी दिन हो जाई पिनाना बेटाया आज गायान पक्षी दिन हो जाई पिनाना बेटाया एका हिंदीमधून एक आईची कविता आहे ती कीर्तनात म्हणायला जमत नाही पण म्हणायचं अहो काही लोक आमच्या पैसे येतात महाराज अहो मला आई नाही पण मावशी आहे हो मावशी आईची जागा घेऊ शकते का तो भूत काढून मारला पाहिजे भूत काढून अरे ईश्वर जरी असला पण आई बापाची जागा घेऊ शकत नाही सुंदर वाक्य आहे. कौन बना दुनिया में जो मांगे जगा नहीं सका कोई कहते क्या होती है माँ जैसी माँ होती है माँ कहाँ गए ममता बले बिन कैसे कोई माझी मातर बिन कहाँ गए ममता बले बिन कैसे कोई माझी मातर बिन ओ माँ तुझे ढूंढ मैं कहाँ माँ के बिना सोना है जहाँ कौन बना दुनिया जो मांगे जगा ले सका कोई कहते क्या होती है माँ जैसी माँ होती माँ जैसी माँ होती है माँ अरे निस्वार्थ प्रेम करत असते निस्वार्थ अरे बाप काय अरे मोठमोठ्या टाटा बिर्लाच्या जे शाबासकीत प्रेम नाही ना तेवढं प्रेम आपल्या बापाने आपल्या पाठीवरती थाप आणलेली एवढी ताकद आपल्या बापाच्या थापल्यावर प्रेम असलं पाहिजे हो पण अख्ख्या घराची काळजी करणारा बाप आहे बाप पण त्या घरामध्ये बापाची काळजी घेणारा ती फक्त मुलगी आहे मुलगा नाही अरे मुलगा स्वार्थ प्रेम करत असतो मुलगी निस्वार्थ प्रेम करत असते अरे मुलगा म्हणतो काही नाही महाराज 10-50 वर्ष ताप आहे आणि एकदा म्हातारं गेलं बस अख्खी तिजोरी आपली पण मुलगी तशी नाही महाराज अहो जिस घर को मैं 25 साल मेरा 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 कर रही हूं ना मेरे को पता है ये सब छोड़ के जाना पड़ेगा तब भी प्रेम करती हूँ ही निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते मग तुम्ही म्हणाल महाराज ते कस काय सांगतो भजन करा विठाल विठाल कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना पहिली चौकश करते आई आज बाबा जेवले का ग नाही बेटी ते सकाळपासून चहा घेतले नाही
आणि ते कॉफी घेतले नाहीत आणि ते नाश्ता केले नाहीत आणि ते कोणाशी बोलत नाही ते तिथेच बसू नये. आणि तू घे जेवून. काय काय आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे आणि मी नाही जेवणार. अरे ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. आणि संध्याकाळच्या वेळेत बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा. अरे बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते आणि अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते आणि बापावरच्या तोंडावरचं पांघरण करते. बाप डोळे गुण पाहतो तर काय मुलगी कालीस बेटी कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा, बाबा बाबा हात पाय चिपवून देऊ का बाबा, बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा, बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा, बाबा बाबा डॉक्टर आपण आणू का बाबा, बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतच उठून बसला आणि मुलीला कवटाळला आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा. का लढता बेटी. जेव्हा माझी माई मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. आणि तू कधी कधी येते आणि माझ्या तोंडावून हात फिरवती आणि मला असं वाटतं की पांडुरंगा अरे ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे जेव्हा ती मुलगी सासरला नांदायला जात असते तेव्हा एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का, दादा येतो बर का दादा. तू या घरचा खर्च आहेस रे दादा, तू जर काम केलंस ना दादा अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोच ऐकून वेगळं झालं ना रे दादा अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. आणि जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते बाबा बाबा येतो बर का, बाबा येतो बर का बाबा. अरे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे का लढणार नाही बाप. हो ज्या बापानं तर हाताचा पाळणा केला, जे बापानं बोध धरून चालवायला शिकवलं, ज्या बापानं नानाचं मोठं केलं आणि तीच मुलग्या सासरला नांदायला जात असते का लढणार नाही बाप. अरे बाप काय अहो ज्या बापानं आयुष्यात कधी बन्यान घातला नाही, फाटका बन्याल घातला, पायात तुटकी चप्पल, पण आपल्या मुलाबाळांना तो श्रीमंतीमध्ये ठेवायचा. बाबा असू द्या घरी, लक्ष्मी पूजाचा सण असू द्या, दीपावळीचा असू द्या, दसरा दिवाळीचा असू द्या, दरवर्षी बाप
नवीन नवीन कपडे घ्यायचा आहे आणि आपण फाटक बंद. अरे बाप काय, बाप म्हणजे पाठीवरती थाप आहे. अरे बाप काय, लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. कुठे कुठे घ्यायची, काके. पण बाप खांद्यावरती घ्यायचा का? अरे आई विचार करते, जे माझ्या डोळ्याला दिसतंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसलं पाहिजे. पण बाप मोठा आहे. बाप विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसत नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसलं पाहिजे. अरे बाप वेडा असू द्या, बाप पांगळा असू द्या, बाप मुका असू द्या, पण बाप त्या घराचा खांब आहे. अरे जोपर्यंत तुमच्या घरात खाटावरती झोपलेला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमच्या घराकडे कुणी वाईट नजर करून पाहणार नाही. एवढी ताकद त्या झोपणाऱ्या बापामध्ये आहे. अरे जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते, आणि दुसरा पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते, म्हणून कन्या सासुऱ्याशी जाये जाये, कन्या सासुऱ्याशी जाये, कन्या सासुऱ्याशी जाये, कन्या सासुऱ्याशी जाये.
सासू जाय मागे परतुनी पाय तुकोबाराय म्हणतात देवा अहो जशी ती मुलगी माहेर सोडून सासरला नांदायला जात असताना त्या मुलीची अवस्था होती ना देवा तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली. माता देव म्हणतात तुकोबाराय आपली भेट नाही देवा शक्य नाही. कस काय महिन्यातून तरी नाही देवा आता थकलो आता कधी वरी जाईल सांगता येत नाही. मग तुकोबाराय माझ्या भेटीसाठी 2 वेळेस तरी आहे ते म्हणजे कधी आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत से गोज पांडुरंग सांगत से गोज पांडुरंग आषाढ कार्तिक विसरू नका सांगत से गोज पांडुरंग सांगत से गोज पांडुरंग सांगत से गोज पांडुरंग पांडुरंग आषाढी कार्तिक की विसरू नका माझा सांगत असे गोद पांडुरंग किती गोड आहे. अवजा राजानं जे महिला मंडळाच्या कपाळावरती जे कुंकू आहे ना जे पदर आहे ना ते सुद्धा माझ्या राजाने टिकून ठेवलं आहे. मी परवा मागच्या महिन्यात मी रायगडला गेलो आणि रायगडला गेल्यानंतर तो रहिवासी रायगडावरती राहत असते ते जगदीश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे आणि काय महाराज म्हणला महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे देव होते का. म्हणलं भाऊ छत्रपती शिवाजी महाराज देव होते का हे मला सांगता येत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळं देवळातला देव सुद्धा सुखी होता याला पाहिजे. अहो छत्रपती शिवाजी महाराज नसते तर महिला मंडळाच्या कपाळावरती कुंकू नसतं जे कळस दिसतो ना आपण जे मंदिरावरती ते सुद्धा नसतं का ते राजा उग महाराष्ट्र म्हणत नाही. ऐकू द्या माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर हो माझ्या राजाचं नाव गाजतंय. हो गड किल्ल्यांच्या दगडावर हो आठवण येते मना मनातून भगवाजे न दिसल्यावर भगवाजे दिसल्या भगवाजे दिसल्या जात पातळा धर्म पाहिला सगळा माणूस की सगळा माणूस देवर सगळा माणूस देवर पुन्हा जन्म घ्या अशीच शिव भक्तांच्या हृदयात हो माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर हो माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारी तलवारीवर त्यासाठी प्राण झेलले आपल्या निजड्या जाती आपल्या निजड्या जाती प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजा देवावर माझ्या देवाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज वजनदार आहे का
उगा छत्रपती घडले ना ऐकायची जाऊ माताची कथा जीवनामध्ये किती स्वतः लागले बेटा आणि छत्रपतीला तत्वांजली ज्ञानेश्वरी आणि गाथा त्यांना म्हणतात राजमाता जिजाऊ वासप खेळत बसली नव्हती जिजाऊ माता आताची माता वासप पाती आणि इकडून पोरगा घालतो लाथा ती म्हणते चला ना माझा माता आणि काही खरं आता काय करते आता बस वासप खेळत अय बचत गटाच्या बाया अहो काय स्वराज्य निर्माण नाही झालं कशी होती माता माझी जाऊने हो ना माझी जाऊने पिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने पिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने प्रिया हवे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने प्रिया हवे सुंदर शिवाजी धत्ता दिनता हरी बोल शिराव 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 बाबा विनेकरी बाबा वाजवा कडकड कडकड भगवान टाळी भगवान टाळी भगवान टाळी भगवान टाळी भगवान टाळी भगवान माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने प्रिया हवे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने प्रिया हवे सुंदर शिवाजी राजा तिथे आनंदाने नाचत होती प्रजा आनंदाने नाचत होती प्रजा पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा माझ्या सर्वांनी धर्म केला गाजा माझा. माझी जाऊने माझी जाऊने माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा प्रिया हवे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने प्रिया हवे सुंदर शिवाजी राजा वाह ए नाही आपलं महाराजांचं नाव काय मेघश्याम वा 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 त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजव ते त्यांनी मला फेटा बांधताना प्रश्न केला महाराज चांगले महाराज आहेत, सुंदर त्यांचा चेहरा पण गोड्या असं दाढीन पिढी छत्रपतीत दिसतात असं वजनदार आणि म्हणले महाराज 121 ना 121 वर्ष झाले अखंड हरिनाम
याच्यात खंड नाही, समाप्ती नाही, फक्त आरंभ आहे. 121 वर्ष झालं अखंड हरिनाम सप्ताह चालू आलेला आहे. पण या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सर्व दिग्गज महाराज येऊन गेली, मोठी मोठी महाराज आली, पण आतापर्यंत बाल कीर्तनकार आहे तुम्हीच आहे म्हणले. म्हणलं बाल कीर्तनकार, त्यांनी देवाने आपल्याला पाठवलं म्हणून आपण इथं आलो नाही का. विठाल विठाल आणि मराठ्यांची एक रीत आहे. मराठा आहे ना, मराठा समाज हिंदू आहे. या मराठा समाजमध्ये सर्व जाती आल्या, फक्त मुस्लिम समाज. मुस्लिम हा जात वेगळी आहे का. मुस्लिम ही जात आपल्या मनातून वेगळी आहे का. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील खाजी हैदर नावाचा वकील तो मुस्लिम समाजाचा आहे. हे आपण फक्त विरोध करतो, आपण मुस्लिम समाज वेगळा आहे, हिंदू समाज सर्व एकच आहे, पण जातीचे नाव वेगळे. विठ्ठल आणि एक मराठ्याची रीत आहे, वाघ आणि मराठे उग कधी कोणाच्या नादी लागत नाही. वाघ आणि मराठे उग कधी कोणाच्या नादी लागत नाही. आणि आमच्या नादाला कुणी लागलं त्याला आम्ही फाडल्याशिवाय सोडत नाही. का छत्रपतींचा एक पवाडा आहे, घ्यायचा का महाराजजी. महाराजांची आज्ञा आली पाहिजे, महाराजजी घ्यायचं का. आशा वाघिणीचा देव चावा एक काळी हा. आशवागिनीचा देव छावा, आशवागिनीचा देव छावा, गणिमा लागता ती डोवा, डोक्यात गली मी पवा. बेटीचा गल्ला सांगावा, बेटीचा गर्भ बेटीचा गळला साराला. आणि अफजल खानाच्या भेटीसाठी राजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी नक्षीदार श्यामीना उभारला. नक्षीदार श्यामीना केला, कान डौलत डुलत आला, आणि श्यामीनाथ अफजल खान आला. राजे शामीनाथ आले आणि अफजल खान म्हणतो, आओ शिवाजी, आओ शिवाजी, हमारे गळे लग जाओ. खानानं हात पुढे गेले आणि भगव्या झेंडाचे शिपाई म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. राजांनी खानानं आलिंगन दिलं. खानानं आलिंगन दिलं, खानानं दगा केला. कनदाभिमान वाण्याला, कनदाभिमान वाण्याला, कटारीचा वार त्याला गेला, शिलक तर होता आला. राजे सावध झाले. मग राजाने काय केलं, परवाकात वारा केला, पोटामध्ये चाकू खूप पसरा, तरडाला बाळा मोठा गिराजी, 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 गिराजी. छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराज साधे नाही का.
उग कोणते पण मावळे प्राण द्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपले जीव द्यायचे. जीव का द्यायचे? अहो दुसरे राजे पाहिले तर ते सिंहासनावर बसून असायचे राजाच्या वशात, पण माझा राजा दिवस रात्र घोंगडीवर झोपायचा खाली. का? ही महाराष्ट्र व्हावी, ही भारत देश भूमी घडावी, ही श्रींची इच्छा. श्रींची इच्छा होती जिजाऊ मातांची. महाराष्ट्र घडला पाहिजे. महिला मंडळाच्या कुंकुला धक्का नाही लागला पाहिजे. का? आपल्या राजांनी तसलं. परवा माझा एक मित्र जाऊन आला दुसऱ्या राज्यात. तो म्हणला काय महाराज त्या राजांचे किल्ले, आपल्या राजांचा किल्ला पाहिला तर कुठं बुरुजच कोसळलाय, भिंतच कोसळली. म्हणलं काय? मी म्हणलं येड्या, बाहेरच्या राजांनी. तो म्हणला एक शब्द विसरला. तो म्हणला महाराज बाहेरच्या राजांनी त्यांच्या स्वतःसाठी महाल बांधला. म्हणले महाल इथं चाकरमध्ये एक ते महाल आहे ना, लाल महाल, ही शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही, ही शाहू महाराजांना बांधले त्याच्या काळात. शिवाजी महाराजांनी एकही महाल बांधला नाही. बाहेरच्या राजांनी त्यांच्यासाठी महाल बांधला. म्हणलं. मी म्हणलं बरं, मग आपल्या राजांनी आतापर्यंत महाल का नाही बांधला? मी म्हणलं येड्या, बाहेरच्या राजांनी महाल बांधून त्या महालात दिवसा बाया नाचवल्या, पण माझ्या राजांनी दिवस रात्र बाया वाचवल्या. नव्हता राजा. खरं लॉकडाऊन आपण 2020 मध्ये पाहिलं नाही. खरं लॉकडाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्या गडावरती पाहिलंय. का? इतिहास. पन्हाळा गडावरती 6 वर्ष झाले लॉक पॅक, खाली उतरायला जागा नाही. जागा आहे पण खाली सिद्धीचा वेड आहे. सिद्धी जव्हार नावाचं जहर आहे. जहर खालं की मरतंय. जहर, सिद्धी जहर. औरंगाबादून तिकडून बादशाह सुरतून एक कवय आली ती राजांना मारण्यासाठी. अफझल खान गेला, त्याला उडवलं, ज्याचा पोर्या आणि सर्व सिद्धी जव्हारचा वेडा. 35,000 जास्त. आपले फक्त 200 पण मावळे नाही गडावरती. कोणत्या किल्ल्यावरती? पन्हाळा गडावरती 200 पण नाही, पण त्यांचे 1 लाख. वेडा टाकला खाली, पन्हाळ्याच्या खाली चौकोन कंपाऊंड केला, असं पन्हाळ्याला वेडा घातला. आणि आता काय करावं? तेवढ्यात नाईकांनी, बहिर्जी नाईक यांनी, इकडं पहा सर्वांनी, बहिर्जी नाईक यांनी शिवा काशीदला बोलवलं. शिवा काशीद असा एक मावळा होता, तो दिसतो राजासारखा. ती मिशीची स्टाईल राजासारखी, दिसतो राजासारखा, त्यांची चालण्याची स्टाईल राजासारखी, दाढीची आकलण्याची स्टाईल राजासारखी, सेम टू सेम दिसतो राजासारखा. आणि बहिर्जी नायकांना एक युक्ती सुचली. आता पुढं पाहू आपण, आता अशी वेळ खूप झाली. असा हात वरी करा तुम्ही, असं हातवर ते मागचे, ते मोटरसायकलवरचे ज्यांचे हात खाली असतील ते उद्या नसतील. ते कार्यक्रमच होणार ते त्याच्या खालचा. सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अरे विठोबा रखुमाई. या ठिकाणी श्री अशोक शेठ ओळखते, श्री नितीन भाऊ